विद्यार्थी मित्रांनो, बघता बघता 2 वर्ष निघून गेली. 10वी ची परीक्षा झाली होती, पेपर सोपे गेले होते, रिझल्ट पण जबरदस्त लागला होता तुमचा. त्यानंतर तुम्ही प्रचंड कष्ट घेतलेत आणि गेले 3-4 महिने तर एवढा अभ्यास केलाय तुम्ही की विचारूच नका. मग असं असताना हा शेवटच्या एका आठवड्याचं टेन्शन कशाला घेताय? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, प्रत्येक जण आपापल्या सॅच्युरेशन पॉइंटला पोहोचलाय. म्हणजे तुम्ही जेवढा स्कोर परफॉर्म करणार आहे ना, तिथपर्यंत तुम्ही पोहोचलाय बाळांनो. कष्ट घेऊन पोहोचलाय. पण इथे एक स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे अशा हजारो, लाखो मुलांना, की ज्यांनी अजून एकही मॉक टेस्ट दिलेली नाहीये. सिरियसली घाबरतात मुलं. तुम्ही मॉक टेस्ट द्या बाळांनो, द्या, द्या आणि द्या. मी तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल देतो लक्षात घ्या, की मॉक टेस्ट दिल्यानंतर तुमचा स्कोर ऑलमोस्ट आता जेवढा मी तुम्हाला सांगतो मॉक टेस्ट दिलीच नाही आणि सीईटीला जाणार आहे. काय होणार आहे? तुम्हाला पेपर टाईम मॅनेजमेंट काहीच कळणार नाही रे बाळांनो. एक तरी अनुभव गरजेचा आहे मॉक टेस्टचा. मग आपल्या ॲप्लिकेशन वरती 10-12 मॉक टेस्ट फ्री आहेत. द्या, बघा तुम्हाला कितपत टाईम मॅनेजमेंट जमतंय ते. पण जाऊ दे आता ज्यांनी मॉक टेस्ट दिलेत, सगळं झालंय. त्यांना मला फायनल सूचना द्यायच्यात या आठवड्यासाठी. रिव्हिजन करायचंय, बरोबर आहे. आता पी-सी-बीच्या एक्झाम नंतर मी अतिशय चांगल्या काही मुलांशी जे डिस्कशन केलंय, त्यातून माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की फिजिक्समध्ये पी-वाय-क्यूज जबरदस्त रिपीट होतायत. म्हणजे क्रॅश कोर्सची नुसती तुम्ही जे बघितले ना, त्यातले 15, 20, 30 प्रश्न आहेत तसे आहेत. ओके. बरं. बाकीचे प्रश्न पण फारसे अवघड नाहीयेत, पण वेळ पुरत नाहीयेत मुलांची तक्रार आहे. तेव्हा तुम्हाला टाईम मॅनेजमेंटवर भर द्यावा लागेल. पण केमिस्ट्री अतिशय ईझी आहे. अतिशय ईझी. ज्या मुलानं माझ्यावर वर्षभर अभ्यास केलाय त्याचं म्हणणं होतं, की आपल्या मॉक टेस्ट तुलनेत अवघड वाटायच्या. सीईटी बरं वाटलं, सोपं वाटलं. हाच कॉन्फिडन्स घेऊन तुम्हाला परीक्षेत जायचंय. मग पहिला पॉइंट काय आहे, की पी-वाय-क्यूज रिपीट होतायतच. जे झालंय तेच तुम्हाला रिपीट करायचंय, रिवाईज करायचंय. जे राहिलंय त्याचा विचार करत बसायचा नाहीये आता या स्टेजला. ओके. म्हणजे पी-वाय-क्यूज रिपीट होतायत. पी-वाय-क्यूज. मग ह्या शेवटच्या काही दिवसात तुम्हाला तशीच त्यांचीच रिव्हिजन करावी लागेल. पण मी तुम्हाला खरं सांगू का? यावर्षी एक नवीन स्टुडंट आला मॅडम गेल्या एका महिन्यासाठी म्हणूया आपण. महिना कुठं थोड्याच वेळासाठी. त्याच्याकडून मी एक गोष्ट शिकलोय. कोणती ती तुम्हाला मी सांगतो. तो काय म्हणतो मुलगा नेहमी मला, की "सर मला सॉल्व्ह करून देऊ नका. मला फक्त अप्रोच सांगा. मी काय कसा विचार केला पाहिजे? काय कुठली कन्सेप्ट आहे या न्यूमेरिकलमध्ये?" मग तेवढं सांगितलं, की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आणि सॉल्व्ह करायचा. माझं तुम्हाला सजेशन आहे, पी-वाय-क्यूज रिपीट होतात याचा अर्थ पी-वाय-क्यू पाठ करायच्या नाहीयेत. तो कसा सोडवला प्रॉब्लेम? आता तुम्ही म्हणाल, "सर हे आता शेवटच्या 1 आठवड्यात." थोडाफार तरी चेंजेस करू शकताय ना तुम्ही लक्षात घ्या. बरं मेन मुद्दा काय? अतिशय इम्पोर्टंट पॉइंट, अतिशय इम्पोर्टंट पॉइंट. सी-ई-टीचा स्कोर 70, 80 आणि 90 आणि 90च्या खाली किती मुलांचा असतो? ते सांगू का? जास्तीत जास्त मुलं ही याच रेंजमध्ये आहेत. 70, 80, 90. कोण आहेत ही मुलं? चांगली मुलं, ज्यांनी केलाय अभ्यास अशी मुलं. त्यामुळे एवढ्या स्कोरमध्ये तुमचं एवढ्या ह्याच्या दरम्यान तुमचा सी-ई-टीचा स्कोर होत असेल, तर एक ठीक-ठाक पर्सेंटाइल दिसेल. ठीक-ठाक. ओके. तुम्ही जर 100 प्लस मध्ये गेला, तर चांगलंच पर्सेंटाइल दिसणार आहे. 120 प्लस दिला तर टॉप 5, टॉप 10 कॉलेजमध्ये तुम्ही जाणार लक्षात घ्या. चान्सेस प्रचंड आहेत त्यात लक्षात घ्या. पण आता मग याच्यासाठी मेन पॉइंट कोण आहे? सांगतो याच्यासाठी अतिशय इम्पोर्टंट आहे मॅथ्स. पण होतंय काय, की मॅथ्सला क्लिअरली सांगतो 4 ते 5 प्रश्न हे ॲज इट इज जेईई मधले पी-वाय-क्यूज आहेत. हो, वेक्टरमध्ये बघितलंय मी, सगळ्या टॉपिकमध्ये बघितलंय. अरे सीईटी सेलला कळतच नाहीये. ठीक आहे विचारा जेईईतले क्वेशन्स पण वेळ आहे का? टाईम मॅनेजमेंट जमते का तशी? नाही जमत. त्यामुळे ते सगळ्यांना अवघड जाणार आहे. मग मी काय म्हणतोय 5 प्रश्न जेईई मधले आहेत तसे विचारतायत. 5 प्रश्न एकदम डिफिकल्ट आहेत. अरे पण 40 प्रश्न तर टेक्स्ट बुक वरती बेस्ड आहे तसे असणार आहेत. मग ह्यांना करा की टार्गेट. एखादा प्रश्न नाही आला स्किप करून टाका ना. नेक्स्ट क्वेशनकडे जावा. टाईम मॅनेजमेंटचा माझा व्हिडिओ परत बघायला सांगतो मी तुम्हाला. हां, ती सगळ्यात इम्पोर्टंट टेक्निक आहे. आणि हो, थांबा की आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे. त्याचा स्कोर कायम 100 आणि 115च्या दरम्यान आहे. ओके. प्रत्येक मॉक टेस्टमध्ये. प्रत्येक मॉक टेस्टमध्ये तो स्टुडंट 30 टू 40, 45 प्लस म्हणूया आपण, एवढे क्वेशन्स तो अटेम्प्ट करत नाहीये. त्याला येत नाहीयेत ते. हां, म्हणजे बघा ना, एवढे 40 क्वेशन जर अजून गोळ्या मारल्या प्रॅक्टिकली विचार करून, लॉजिकल थिंकिंग करून, तर मला सांगा, स्कोर अजून 115 चा 120, 130 होणार आहे. मला माहिती आहे 99 प्लस पर्सेंटाइल तो स्टुडंट असणार आहे. पण मेन पॉइंट काय आहे?
हे एवढ्या गोळ्या मारण्यासाठी तुम्हाला 10-15 मिनिटं पण लागतायत हे लक्षात घ्या. तुम्ही समजून घ्या फिजिक्स, केमिस्ट्री नंतरचा फिजिक्स, केमिस्ट्रीला 1.5 तास वेळ जो आहे ना, तो 1.5 तास इतका इम्पोर्टंट आहे. त्या 1.5 तासापैकी 1 तास आणि 15 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही राहिलेल्या प्रश्नांचा विचार करा ॲट एनी कॉस्ट. हां, गोळ्या मारायला ह्याला ए, ह्याला बी असं नाही करायचं तुम्हाला. थोडाफार विचार करायचा आहे त्याच्यात लक्षात घ्या. राहून जातंय. माझ्या एका स्टुडंटकडून ती मोठी चूक झाली होती. तरी त्याला 93 पर्सेंटाइल मिळाले बाळांनो. पण ते अटेम्प्ट 15-20 क्वेशन त्याचे अटेम्प्ट करायचेच राहून गेले ना. 93 च्या ऐवजी 97, 98 झाले असते. पण चांगली गोष्ट ही 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याची प्लेसमेंट पण छान कंपनी झालेली आहे. चुका होतात, पण आता माहीत असतं ना कशाला चुका करायच्या. मग तुमच्या लक्षात येतंय. मग प्रॉपर आता रिव्हिजनच करायची आहे. झालं आता मी पण सांगतो, की लास्ट टेस्ट असू द्या आज आपली. त्यानंतर टेस्टची काही गरज नाहीये असं मला वाटतंय. आपण फुल फोकस हा रिव्हिजनवर ठेवला पाहिजे. ओके. मग आता मला सांगायचं ते सांगून झालेलं आहे. काय होणार आहे तुम्हाला क्लिअरली सांगतो. 19 तारखेला फर्स्ट डे, फर्स्ट शिफ्ट. ते पेपर रोज होत राहणार आहेत. बरोबर आहे. मग यात असं होणार आहे क्लिअरली सांगतो, की तुमचे मित्र कदाचित तुम्हाला म्हणतील, "ए मॅथ्स भयंकर अवघड होतं." अरे पण 10च क्वेशन्स अवघड असतात रे. बाकीचे सोपे असतात. बरं ज्याला काही केलंच नाही त्याला तर ते अवघड जाणारच आहे. त्यात काय एवढं विशेष म्हणूया आपण. पण आपण केलंय ना, आपल्याला प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. बरं अजून इम्पोर्टंट एका स्टुडंटबद्दल बोललंच पाहिजे. त्याचा स्कोर 80, 90 आणि 100 पर्यंत पोहोचतोय बरं का. ओके. पण मी त्या स्टुडंटचं ऑब्झर्व्ह केलं. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. काय करतोय माहितीये का, की 90% क्वेशन सॉल्व्ह करतोय. आता आलाय शेवटच्या स्टेपपर्यंत. सगळं बरोबर आहे. तिथेच कॉन्फिडन्स लूज होतोय. उतरील का, मॅच होईल का? प्रश्न सोडून देतोय. मग तुम्हाला क्लिअरली सांगू का, बरीचशी मुलं असं करतात, घाबरतात, सोडून देतात, बिलकुल करायचं नाहीये. अॅक्युरसी हवी आहे. लास्ट मोमेंटला तुम्हाला सांगतो, आता त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय. त्याला जवळ घेऊन ठीक आहे, मनीष माझा मुलगा आहे, त्याला जवळ घेऊन, त्याचा पेपर बघून, काय करतोय हे सगळं करून 3 तास, 1.5 तास मॅथ्सचा वेळ मॅथ्समध्ये बनवतो मी. 1.5 तास वेळ देऊन, आता आम्हाला खात्री आहे, की जवळ-जवळ 20 प्लस स्कोर इम्प्रूव्ह होणार आहे. अरे म्हणजे किती इम्पोर्टंट आहे स्वतःत बदल करणं, आपलं काय चुकतं ते एनालिसिस करणं, आपल्या चुकांवर काम करणं. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे तुम्ही लक्षात घ्या. मी एवढं बोललोय हे सगळं फॉलो करायचं. शेवटचा आठवडा इतका इम्पोर्टंट आहे की विचारू नका. ठीक आहे, मग कराल सगळं. शांततेत, आनंदानं पेपरला सामोरे जावा. बरं जरा सुद्धा काळजी करायची नाहीये, घाबरायचं नाही, पॅनिक मोडमध्ये जायचं नाही. ते पीसी इंटरनॅशनल लेव्हलचे असणार आहेत आपल्याकडे लक्षात घ्या. मधूनच हँग होणार, ब्लँक होणार, बंद होणार. तुम्हाला ते चेंज करून देतात बरं का बाळांनो. त्या कॉलेजच्या चुकीमुळे तुमचं नुकसान होणार नाही आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं माझ्या एका स्टुडंटची चूक सांगतो. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. त्यानं विचारलं त्या सुपरवायझरला, "सर मॅथ्स पहिला सोडवलं चालेल का?" त्यांना काही माहितीच नव्हतं. ते चालेल म्हणले. त्यानं मॅथ्स ओपन केलं आणि सोडवायला सुरुवात केली. 1.5 तासांनी त्यानं जेव्हा इकडं शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं ऑटो सबमिट. 0 मार्क फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये. पुन्हा त्यानं सुपरवायझरला दाखवलं, ते पण भांबवले आणि त्यांनी पण काढता पाय घेतला तिथून म्हणूया आपण. पण होतंय काय? 1 वर्षाचं नुकसान झालं. रिपीट करावं लागलं. नाही तसं चालणार. आता ही अजून एक माझी जुनी एक स्टोरी सांगतो. माझ्याकडे एक स्टुडंट होता. 10वी पर्यंत तो माझ्याकडे होता. 11वीत थोडे दिवस माझ्याकडे आला. नंतर त्यानं चांगली एक अकॅडमी जॉइन केली. त्यावेळेस पेपर गोल रंगवायच्या अशा गोष्टी होत्या बरं का. मग त्या सरांनी त्याला काय सांगितलं माहिती का स्टुडंटला, की "तू आता पेन्सिलनं रफ वर्क करतोय." ओके. मग ती पेन्सिल ठेवून, तू ब्लॅक पेन उचलून, गोल रंगवायला सुरुवात करणार. याला 5 सेकंद जातात, 10 सेकंद जातात. सरांचं म्हणणं पेन्सिल ठेवून पेन उचलायला 6 सेकंद जातात. मग तुम्हाला 100 गोल रंगवायच्या त्यावेळेस तुमचे 100 सेकंद जाणार सॉरी 600 सेकंद जाणार. 10 मिनिटं. मग सरांनी सजेशन काय दिलं होतं माहिती का? पेन्सिल ठेवायचीच नाही. म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होते त्या सरांच्याकडे. पेन्सिल ठेवायचीच नाही, रफ वर्क करत राहायचं आणि पहिला समजा पहिल्याचा आन्सर ए आहे, तर एला क्लिक करा. पेन्सिलने नुसतं खून करून ठेवा आणि सगळं झाल्यानंतर शेवटी मग पेन उचला, काळ्या रंगाचा आणि गोल रंगवा. मी तुम्हाला सांगू का? जेव्हा मॅडमनी त्या पेपरच्या शीट्स गोळा करायला सुरुवात केली ना, तेव्हा त्या स्टुडंटला लक्षात आलं, की आपण गोल रंगवलेच नाहीत. नुसतेच खुणा करून ठेवल्यात. हात थरथर कापायला लागले. 10 मिनिटात किती गोल रंगवणार आहे? तुमचं आता बरं आहे क्लिक करून होईल 10 मिनिटात. नाही. त्यामुळे काही भयंकर चुका करू नका. चान्स नाहीये आपल्याला. ठीक आहे, मग थांबवतोय मी. चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट.